नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। इजनी येथे बिरसा मुंडा चौकामध्ये घाणीचे साम्राज्य। महागाव तालुक्यातील इजनी येथे भगवान बिरसा मुंडा चौकामध्ये आज जागतिक आदिवासी दिन केला घाणीमध्ये साजरा। बिरसा मुंडा यांच्या फलकासमोरच घाणीचे साम्राज्य वारंवार ग्रामपंचायतला सांगूनही त्यावर ग्रामपंचायत जाणून बुजून लक्ष देत नाही। त्यामुळे वार्ड क्रमांक 1 आणि वार्ड क्रमांक 2 चे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी महागाव प्रतिनिधी तुकाराम उमरे। नमस्कार, मी तुकाराम उमरे, तालुका प्रतिनिधी लोकहित न्यूज चॅनल। आज 9 ऑगस्ट आदिवासी समाजासाठी चांगला दिवस ठरलेला म्हणजे आदिवासी जागतिक दिन। त्यानिमित्ताने आज इथे कार्यक्रम आयोजित केला असते, पण अशा काही ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी समाजाच्या जे काही बेताचे भावना आहे त्या परिसरामध्ये पूर्णपणे नाल्यामध्ये गवत उगवलेलं आहे। कुठंही स्वच्छता नाही, पूर्ण गाळ नालीचा कचरा पूर्ण परिसरामध्ये साचलेला आहे। पाहू शकता इकडे या परिसरामध्ये किती घाण आणि कचरा आहे। हे पाहू शकता, ह्या गावामध्ये जवळपास आदिवासी बहुल समाज आहे, पूर्ण एरिया आहे। यामध्ये कुठंही स्वच्छता निर्माण दिसत नाही। पूर्ण गावचं पाणी आल्यानंतर पूर्ण घरामध्ये जाते। पूर्ण हा परिसर एकदम पूर्ण घाणेरडा आहे व तसेच नाल्यामध्ये जवळपास गवत एखाद्या पडीत राहण्यासारखं निर्माण झालेलं आहे। त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला निवेदनसुद्धा दिले होते, परंतु ग्रामपंचायतनं कुठलीही नाली उपसलेली नाही व तसेच बिरसा मुंडा चौकामध्ये एवढी घाण आहे की ते घाण पाहू पण शकत नाही। तरी तात्काळ या अशा सचिवावर व सरपंचावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी आम्ही बिरसा मुंडाच्या वतीनं विनंती करतो। तसेच आपल्यासोबत एक क्षण हे नागरिक आहेत। दादा, तुम्हाला या नालीचा किती त्रास आहे? नालीचा तर खूपच त्रास आहे, कारण तर हे नालीचे पाणी हे सर्व लोकांना जाताना येणाऱ्यांना त्रास होते। एक तर इकडे गवत वाढलेलं आहे, खूप गवत वाढलेलं आहे। एक मच्छर आहे, याच्यामुळे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। त्याच्यामुळे हे आपण विनंती करतो की या ग्रामपंचायत सरपंच साहेबाला की हे नाली ते बांधकाम पूर्णपणे साफ करावं, इथून हे पूर्ण बांधकाम करावं। इथून जसं समजा हे जवळपास झालं, समजा 15-20 वर्ष म्हणलं तरी काय हरकत नाही। तुम्ही सांगितलं वारंवार सांगता यायला उपसासाठी चांगले, पण काय कोणी कानावर धरत नाही। काका, तुम्हाला या कचऱ्याचा याचा काय हॅलो, नेमकं कचऱ्याचा हे तुमच्या इथे टाकते, लोक टाकते, याचा काय त्रास होते तुम्हाला? चिलटा मच्छर तुम्हाला उपसून सांगितलं, उपसून घेत नाही? नाही ना, होच म्हणते फक्त, स्वच्छता करत नाही? हो म्हणते फक्त, करत नाही काहीच। तर आज आपण आलो आहे वार्ड क्रमांक 2 मध्ये जी प्रॉब्लेम आहे बऱ्याच दिवसापासून न मार्गी लागलेला ते म्हणजे नाली। तर या नालीवर बरेच लोक पडले आणि त्यांचा दुर्दैवी मोडले। आज आपण थोडी चर्चा करूया या वार्डातील नागरिकाशी। किती दिवसापासून नाली प्रतिलिंब आहे? हे तर गेल्या वर्षीपासून आहे तसंच। तुम्ही वारंवार सांगता त्यांना? हो, नेहमी सांगत राहतो। काय म्हणणं आहे ते? काय म्हणते? हो, करतो म्हणते। म्हणजे पावसाळ्यात त्रास आहे की तुम्हाला बिन नाही, पावसाळ्यात उन्हाळ्यात सारखाच त्रास आहे, घसरून लोक इथं पडतात। तू मागं जास्त ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं, काय म्हणे तुला? त्यावेळेस नुसते सांगले त्यानं की करायचं आहे बा काम। ते माझे वडील पण पडले होते, माझ्या वडिलाचा फ्रॅक्चर झाला, त्यांना 7-8 हजार रुपये दवाखान्यात लागले। या नालीची भरपूर काही तक्रार आहे, पण काही लोक रिक्षा घेणं झालेत। वारंवार सांगून मी काय वारंवार सांगून काही नाही।
मला पोट मावशी दुखत तुला या नाही. रस्त्यानं चालता येते का? नाही चालता येत बापा. घसरायची भीती वाटते? हो. पडली गेली तर मोडली तर बांधा येते. कोण भरला म्हणतं, बरोबर. कोण सुद्धा कर. तुमचं काय म्हणणं आहे का नालीबद्दल? नाली बरं भक्कम पडायचे तिथे लोक. मी पडलो, शांताबाई पडली, लई त्रास व्हायला आम्हाला. सगळं शेवाळ आलं इथं. हे वरून पाणी येऊन पूर्ण खाली जाते. इकडं पाणी व्हायचे. तुम्ही ग्रामपंचायतला काय म्हणत नसता का? काही म्हणत ना? ग्रामपंचायत मी किती गप सांगा करतो म्हणे. त्या दिवशी बाळू बुडाड आलते म्हणे, मोर्चा काढू म्हणे, असं करू म्हणे, करू म्हणे एका ठिकाणी असं म्हणे. ठीक आहे. तर आपण पाहू शकता वारंवार सांगूनही ग्रामपंचायतनं इथं नालीचं काम केलेलं नाही आहे. त्यामुळे बरेच लोक इथं पडतात. लहान मुलं अंगणवाडीसाठी जाण्यासाठी शाळेतले विद्यार्थी घसरून पडण्याची फार शक्यता आणि काही लोक पडलेत. यावर बी विचार करण्यात यावा अशी नागरिकाच्या वतीची विनंती आहे. धन्यवाद. हे जे पाणी जाते नालीचं, हे तुमच्या घरात किती दिवसापासून जाते? आमच्या घरातली 2-4 वर्षापासून 5-6 वर्षापासून जाते. पूर्ण गावचं पाणी इकडे पूर्ण गावचं पाणी इकडेच यायला. संडासचा गड्डा भरला. म्हाताऱ्याला चालता येत नाही, काय नाही. शेवाळून पडली आमची बुड्डी एक बार. तिला पैसा लागला 60-70 हजार. कोणी काय करत नाही. या नालीचं काही नाही. संडासच्या गड्ड्यातनी गेलं सगळं पाणी. आम्हाला जायला राहत नाही, यायला राहत नाही जागा. ज्यावेळेस वरचं पाणी आहे ते पूर्ण इकडे घरातनी चाललं. आमच्या घर बांधून भेटलं ते. आता तुम्ही पाहू शकता की इथं उभं राहायला पण जागा नाही आहे. पूर्ण गवतामध्ये पाय चालले, नालीमध्ये पाय चालले, तर हे नागरिक घरामध्ये जातील कसे? हे गंभीर विषय महत्त्वाचा आहे. याकडं चांगलं लक्ष देण्यात यावा. अन्यथा आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करायचं काम पडू नये ही अशी आशा बाळगतो.